उदाहरणार्थ मुंबई बडोदरा हा द्रुतगती महामार्ग तलासरी तालुक्यातील कोचाई बोरमाळ ग्रुप ग्रामपंचायतच्या हद्दीतून जात असून या सत्रात आदिवासी बांधवांच्या कुटुंबांच्या जमिनी त्या ठिकाणी संपादित केल्या गेल्या आणि पिढ्यान पिढ्या 3 ते 4 पिढ्यापासून कब्जे वहिवाटीद्वारे जमीन कसत असल्याने या जमिनी विना मोबदला हिसकावून घेतल्याने ही कुटुंब बेघर आणि भूमिहीन झालेली आहे। अशाच पद्धतीने धानिवरी 19 एप्रिल 2023 ला धानिवरी या आदिवासी बांधवांच्या सुद्धा जमिनी अक्षरशः त्या ठिकाणी विना मोबदला त्या ठिकाणी हिसकावून घेतल्याने ती कुटुंब बेघर झाली। पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन केलं गेलं आणि अक्षरशः त्यांना रस्त्यावर त्यांनी खेचून त्या ठिकाणी बाहेर काढले गेले। तर अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्या माध्यमातून या जमिनीच्या मोबदला करता त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असेल, प्रशासन असेल, त्यांना त्या ठिकाणी आपण सूचना कराव्या। आदिवासी बांधव 2018 पासून त्या ठिकाणी पत्रव्यवहार करत असताना 2/12/2024 रोजी 11:30 वाजताच्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक तलासरी व इतर पोलीस फौजफाटा घेऊन आदिवासी पीडित कुटुंबांची घरदारे जेसीबीच्या साहाय्याने तोडून जमीन सपाट केली। संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी वारंवार उपविभागीय अधिकारी डहाणू यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून व पत्र व्यवहार करून सुद्धा मोबदला न मिळाल्याने त्या ठिकाणी एका आदिवासी महिलेने लक्ष्मी प्रसूत बरफ या महिलेने त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आत्महत्या केली। अध्यक्ष महोदय, हा एका आदिवासी महिलेचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे आणि म्हणून या आंदोलकांना विशेषतः महिलांना मारहाण करून फरफरत नेऊन पोलीस व्हॅनमध्ये कोंबून पोलीस ठाण्यात बसवण्याच्या या अन्यायकारक घटनेची सखोल चौकशी करावी आणि या घटनेला जे जबाबदार आहेत ते उपविभागीय अधिकारी असतील आणि पोलीस अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावरती एक कडक कारवाई करण्यात यावी असं आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती करतोय। हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें। धन्यवाद।